नमस्कार मंडळी, ठरलं तर मग या मालिकेच्या आजच्या भागात आज आपण बघणार आहोत. सर्वजण अर्जुनच्या बर्थडेची तयारी करत असतात. सायली केकला छान डेकोरेट करत असते. अस्मिता म्हणत असते की अर्जुनच्या बर्थडेसाठी कोणी गिफ्ट आणले की नाही. कल्पना म्हणत असते की अगं तू आणायचंस ना, कशाला उंटावरून शेळ्या हाकतेय. तितक्यातच चैतन्य येतो आणि म्हणतो की अर्जुनचं गिफ्ट आलंय, स्वतः चैतन्य गडकरी. तेव्हा अश्विन त्याला म्हणत असतो की खूप लवकर आलास रे तू, आणि असं म्हणून त्याला मारायला लागतो. दोघांची मस्ती सुरू असते. तर सायली जेव्हा केकला डेकोरेट करत असते त्यावेळी सायलीला उचकी लागते. उचकी काही गेल्यानं थांबत नसते. तर विमल म्हणत असते की कोण तुमची एवढी आठवण काढतंय. सायली मनामध्ये म्हणत असते की उद्या माझा वाढदिवस आहे, याचा अर्थ नक्कीच मधुभाऊ माझी आठवण काढत असणार. त्यावेळी प्रतिमा ही झोपलेली असते आणि प्रतिमाला देखील उचकी लागलेली असते. ॲक्सिडेंटचा दिवस प्रतिमाला आठवत असतो, परंतु सगळं काही तिच्यासमोर ब्लर असतं आणि त्यावेळी तिलाही उचकी लागलेली असते. तर इकडे प्रिया ही नागराजला म्हणत असते की काय हो, इतर वेळेस मला सगळं काही तुम्ही सांगता 2-3 दिवस आधी, ॲक्सिडेंटचा दिवस जवळजवळ येतोय हे मला कोण सांगेल. आणि ती खूप बोलायला लागते. तेव्हा नागराज म्हणतो की शांत बस, इथं मी तुझ्या कामासाठी आलो होतो. प्रिया म्हणते की कुठलं माझं काम. आणि मग नागराज तिला तो व्हिडिओ दाखवतो ज्या दिवशी सायलीचा ॲक्सिडेंट झालेला असतो आणि त्या दिवशी अर्जुनचा वाढदिवस सर्वजण सेलिब्रेट करत असतात. तो हा व्हिडिओ असतो. मित्रांनो, जर अजूनही तुम्ही चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल तर प्लीज चॅनलला लगेच सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉनवरही क्लिक करा. आणि आज आपल्या लाईक्सचं टार्गेट असणार आहे 300 लाईक्स, त्यामुळे टार्गेट पूर्ण करण्यासाठी आम्हाला मदत करा. धन्यवाद. तर इकडे अश्विन म्हणत असतो की आता अर्जुनला खाली कसं बोलवायचं. तर सायली म्हणते की तुम्ही एक काम करा, तुम्ही त्यांच्या फोनवर फोन करा आणि बाजूला जेव्हा मी दिसणार नाही ना तेव्हा ते आपोआप खाली येतील. त्याप्रमाणे अश्विन अर्जुनला फोन करतो. अर्जुन विचार करतो की अश्विनचा एवढा रात्री फोन का आलाय मला, आणि तो बाजूला बघतो. त्याला बाजूला काही सायली दिसत नाही आणि मग तो घाबरतो आणि विचार करायला लागतो की मिसेस सायली कुठे गेल्या असतील. अर्जुन आता खाली आलेला असतो आणि त्यावेळी सर्वांनी मिळून आता अर्जुनला सरप्राईज दिलेलं असतं. सर्व डेकोरेशन पाहून अर्जुन खरोखर सरप्राईज झालेला असतो. सर्वजण त्याला विश करत असतात. तेव्हा अर्जुन सायलीकडे बघत असतो आणि हे सर्व सायलीने केलेलं असतं हे अर्जुनला समजलेलं असतं आणि तिने अर्जुनला खोटं सांगितलेलं असतं की मला झोप आली आहे म्हणून. अर्जुन म्हणतो की मला तर असं वाटलं होतं की तुम्ही माझा कोणी बर्थडे सेलिब्रेट करणार नाही, परंतु तुम्ही तर जबरदस्त तयारी केली आहे. अश्विन म्हणतो की आम्ही नाही, तुझ्या बायकोने, आम्ही तर काय थोडी मदत केली फक्त. कल्पना केकवरचं झाकण काढून दाखवते की अर्जुन, सायलीने स्वतः तुझ्यासाठी हा केक बनवलाय. अर्जुनला तो केक खूप आवडतो. सायली म्हणते की तुम्हाला वाढदिवसाच्या खूप शुभेच्छा, परंतु सायलीची अजून काय उचकी थांबलेली नसते. विमल म्हणत असते की काय अर्जुन दादा, आता तरी आमच्या सायलीताईची आठवण काढायचं थांबवा, आता तुमच्या समोर आहे ना ती, केव्हापासून तिला त्रास होतोय. सर्वजण हसत असतात. अश्विन म्हणतो की मला माहिती आहे वहिनी अशी का करतीये. खरं तर वहिनीला आपल्या सगळ्यांसमोर दादाला विश करता येत नाहीये, म्हणून ती असं उचकी काढून दादाला विश करतीये. सर्वजण पुन्हा हसायला लागतात. अर्जुन आता केक कापायला लागलेला असतो, परंतु त्याला रविराजची आठवण येते. प्रत्येक त्याच्या वाढदिवसाला रविराज आलेला असतो आणि रविराजने त्याला विश केलेलं असतं, परंतु तो म्हणतो की नाही, यावर्षी रविराज येणार नाहीये, मला माहिती आहे. त्याचवेळी रविराज आणि प्रिया तिथे येतात. रविराज म्हणतो की येऊ का आतमध्ये. रविराजला बघून सर्वांना खूपच आनंद झालेला असतो. रविराज आलेला असतो. सायलीची उचकीही थांबलेली असते. तेव्हा विमल म्हणते की सायलीताई, रविराज सर आले आणि तुमची उचकीसुद्धा थांबली, असं कसं काय झालं. अस्मिता म्हणते की हा केवळ योगायोग आहे, दुसरं काही नाही. अस्मिता प्रियाला म्हणत असते की सॉरी हा तन्वी, म्हणजे नेहमीसारखा अर्जुनचा वाढदिवस यावर्षी नाही होणार आहे, कारण तो केक बघ सायलीने कसा बनवलाय ते. प्रिया म्हणते की अगं अशीच आहे ती. आश्रमात असताना मी तिला किती वेळा म्हणायचे की कोणाचा बर्थडे असेल तर आपण बाहेर जेवायला जाऊयात, परंतु तिला तसं नाही करायचं, तिला स्वतःच्या हातानेच करायचं असतं ना सगळं, म्हणून. कल्पना म्हणते की अगं तन्वी, आपल्या माणसांसाठी सगळं आपल्याच हाताने करायचं असतं अगं. अश्विन म्हणतो की काय रविराज काका, तू काहीच बोलत नाहीयेस. तेव्हा रविराज म्हणतो पूर्ण आईच्या नातवाच्या बर्थडेला आलोय मी, चला सुरू करूयात. अर्जुनने आता केक कापलेला असतो आणि केक भरवायचा असतो. त्यावेळी प्रतिमाकडे तो बघतो आणि म्हणतो की दरवर्षी मला प्रतिमा आत्याची खूप आठवण येते आणि आज पहिल्यांदा माझ्या बर्थडेला पूर्णाजी घरात नाहीये. प्रिया मुद्दाम म्हणत असते की मला सुद्धा पूर्णाजीची खूप आठवण येते. तर सायली म्हणत असते की पूर्ण आजी प्रतिमा आत्यांसाठीच अभिषेक करायला गेल्या आणि मला खात्री आहे की पुढच्या वर्षी प्रतिमा आत्या आपल्या सगळ्यांसोबत असणार आहेत. कल्पना म्हणते की सायली, तू जसं म्हणतेस तसंच होईल आणि पुढच्या वर्षी प्रतिमा आणि रविराज भाऊजी दोघंही येणार आहेत आणि तन्वी तिच्या सासरी असेल. तेव्हा हे ऐकून तन्वीचं तोंड मात्र खूप वाकडं झालेलं असतं.
सर्वांनी आता अर्जुनला केक भरवलेला असतो. जेव्हा प्रिया अर्जुनला केक भरवायला येते तेव्हा अर्जुन तो केक हातामध्ये घेतो आणि म्हणतो की पोट भरलंय माझं, थँक्यू. एका अर्थी प्रियाचा तिथे अपमानच झालेला असतो. तर रविराज मनामध्ये म्हणत असतो की प्रतिमाची आता इतकी वाट पाहायला लावणार नाहीये मी, लवकरात लवकर मी प्रतिमाला शोधणार आहे. अश्विन सायलीला म्हणतो की अगं सायली वहिनी, तू इथे का उभी आहेस, जरा दादाला केक भरव. आणि मग सायली लाजत लाजत अर्जुनच्या समोर येते आणि अर्जुनला केक भरवायचा असतो आणि ती बाजूला बघत असते. तर अर्जुनच्या गालाला पूर्ण क्रीम लागलेली असते. त्यावेळी मात्र रविराजला लहानपणीच्या अर्जुन आणि तन्वीची आठवण येत असते. अर्जुनला तोंडात केक न घालता ती सायलीने अर्जुनच्या गालाला केक लावलेला असतो. त्यामुळे सर्वजण खूप हसत असतात. आणि मित्रांनो, आजचा हा भाग इथेच संपतो. पुढील भागात आपल्याला पाहायला मिळणार आहे तर निम्म्या रात्रीची प्रतिमा रडत असते आणि प्रतिमा मंदिरात निघालेली असते. तेव्हा कुसुमताई तिला म्हणत असते की अहो कविताताई, तुम्ही एवढ्या रात्रीच्या कुठं निघाल्यात आणि तुम्ही का जाताय. परंतु प्रतिमा फक्त रडत असते आणि तिथून निघून जात असते. त्याचवेळी इकडे रविराजसुद्धा घरातून निघालेला असतो. सायली त्याला थांबवत असते. सायली रविराजच्या पाया पडते आणि आशीर्वाद घेते. तेव्हा रविराज तिला आशीर्वाद देतो की आयुष्मान भव. तर मित्रांनो, आजचा हा भाग इथेच संपतो. तर असेच ठरलं तर मग या मालिकेचे डेली अपडेट बघण्यासाठी आत्ताच आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा. आणि हा जर भाग तुम्हाला आवडला असेल तर व्हिडिओला लाईक आणि कमेंट करायला अजिबात विसरू नका. धन्यवाद. तर मित्रांनो, कालच्या भागात कमेंट करणारे आपले दर्शक होते दीपिका लाड, स्वामिनी काते, स्वप्नील साळवी, स्वाती चालके, शिल्पा सावंत, सुखदा, राम भंडारे, रमा, दीपाली घोरपडे, वेदांत मुंडे, स्वामिनी काते, शिल्पा सावंत. या सर्वांनी व्हिडिओला कमेंट करून खरंच खूप छान प्रतिसाद दिला. त्याबद्दल थँक्यू सो मच.